हॅलो फ्रेंड्स, डेलिश मराठी किचनमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। हे बघा, थंडीचे दिवस आहेत, त्यामुळे सूपची रेसिपी व्हायलाच हवी, म्हणूनच मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे एकदम सोपी अशी टोमॅटो सूपची रेसिपी। इथे बघा, मी 5 ते 6 एकदम लाल भडक पिकलेले टोमॅटो घेतलेले आहेत। सध्या बाजारात खूप चांगल्या क्वालिटीचे आणि तेही स्वस्त असे टोमॅटो मिळत आहेत। 5 ते 6 अगदी मोठ्या साईजचे मी इथं टोमॅटो घेतलेले आहेत। परत बघा, इथं मी अर्ध गाजर घेतलेला आहे लहान तुकडे करून, आणि बघा एक लहान कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। कलरसाठी तुम्ही बीट वापरू शकता, पण आपले टोमॅटो अगदी लाल भडक आहेत त्यामुळे मी इथं बीट वापरलेलं नाही। परत बघा, एक तुकडा दालचिनीचा आहे, 3 लवंगा आहेत, एक लहान तुकडा तमालपत्र आहे, 10 ते 12 काळे मिरे आहेत, परत अर्धा चमचा मीठ आहे आणि पूर्ण 1 चमचा साखर आहे। साखर तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता। परत 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे। आता बघा, आपल्याला काय करायचंय, कुकर घ्यायचंय। कुकरमध्ये आपण गाजर, कांदा, परत मीठ, साखर, आपले सगळे खडे मसाले आणि सगळ्यात शेवटी टोमॅटो। फक्त कॉर्नफ्लॉवर बाजूला ठेवायचं आहे आणि आपण घेतलेलं सगळं साहित्य आपल्याला कुकरमध्ये घ्यायचं आहे। आणि आता बघा, आपल्याला याच्यामध्ये 1 मोठा ग्लास पाणी ओतायचं आहे। हा सूप 6 ते 7 लोकांना पुरून जाईल एवढा आहे, त्यामुळे त्या अंदाजाने आपण हे करणार आहोत, ठीक आहे। आता आपल्याला या कुकरला झाकण लावून 5 ते 6 हाय फ्लेमवरती शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। हे बघा, तर मी 6 शिट्ट्या अगदी फुल फ्लेमवर काढून घेतलेल्या आहेत। आता आपण काय करणार आहोत, हे जे मिश्रण आहे ते आपण गाळून घेणार आहोत। आता बघा, इथे वरती टोमॅटो, कांदा आणि सगळे मसाले आपल्याला याच्यामध्ये घ्यायचे आहेत। हे थोडंसं आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। अगदी गिर्र असा आपला हा टोमॅटो शिजलेला आहे। आणि बघा, मसाल्यातलं काहीही आपल्याला बाजूला करायचं नाहीये, ह्यातच आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे। सगळी वाफ निघून गेलेली आहे आणि हे टोमॅटो थंड झालेले आहेत। आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं काढून घेऊयात। मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहे। आता याच्यामध्ये अर्धा ग्लास आपण पाणी ओतून घेणार आहोत। पाणी ओतल्यामुळे हे मिश्रण थंड होऊन जाईल, ठीक आहे। आणि आता याच्यामध्ये थोडंसं आपण कॉर्नफ्लॉवर घेणार आहोत। कधीही लक्षात घ्या, गरम मिश्रण मिक्सरला फिरवू नका, अंगावरती टोपण उडू शकतं वाफेमुळे, ठीक आहे। कॉर्नफ्लॉवर ही आपण याच्यातच घालणार आहोत आणि मिक्सरला अगदी बारीक असं आपल्याला हे वाटून घ्यायचे। बघा, अशी ही आपली टोमॅटोची पेस्ट तयार झालेली आहे। आता ही पेस्ट परत आपण व्यवस्थित गाळून घेणार आहोत। मगाशी जे आपण टोमॅटोचं पाणी काढलेलं होतं त्याच्यावरतीच आपण ही पुरण यंत्र ठेवून सगळं व्यवस्थित गाळून घेऊयात। या चाळणीमध्ये आता फक्त टोमॅटोच्या बिया उरतील आणि थोडा बहुत जो मोठा राहिलेला आहे खडा मसाला तो उरून जाईल। माझ्या पद्धतीने एक ते टोमॅटो सॉस करून बघा, अगदी मस्त हॉटेल किंवा रेस्टॉरंट सारखा व्यवस्थित असा हा टोमॅटो सॉस तयार होतो। हे बघा, व्यवस्थित आता सगळं गाळून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता, वरच्या साईडला फक्त बिया राहिलेल्या आहेत आणि थोडेसे मसाले राहिलेले आहेत। सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आता आपण आपला सूप गॅसवरती ठेवून देऊयात। हे बघा, आता आपल्याला ह्या सूपला फक्त एकच उकळी आणायची आहे। तुम्ही बघू शकता किती सुंदर कन्सिस्टन्सी आलेला आहे। हे पहा, उकळी आलेली आहे आणि आपला सूप रेडी आहे। एकदा चव बघून मीठ आणि साखर ॲडजस्ट करून घ्या। तर बघितलं किती झटपट अवघ्या 15 ते 20 मिनिटांमध्ये आपला टोमॅटो सूप रेडी झालेला आहे। तेही कुकरला लावल्यामुळे थोडासा वेळ जातो, बाकी करायची कृती ही अगदीच सोपी आहे। बघा, टोमॅटो सूप मी तर सर्व केलेला आहे। याच्यावरती ब्रेडचे तळलेले तुकडे घातलेले आहेत। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता, ठीक आहे।
असा आपली टोमॅटो सूपची रेसिपी रेडी आहे. फ्रेंड्स, माझे चॅनल नवीन आहे. रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू सो मच आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा की टोमॅटो सूप कसा झाला. बाय बाय.